चला आज बनवूया मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत कोथिंबीर वडी। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी। बऱ्याच वेळा कोथिंबीर वडी ही चपटी होते, खुसखुशीत होत नाही। तर आज या ठिकाणी आपण कोथिंबीर वडी बनवताना असा एक पदार्थ घातलेला आहे की जेणेकरून कोथिंबीर वडी छान खुसखुशीत तयार होईल। त्यासाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून मग ती बारीक चिरून घ्या। या ठिकाणी 2 वाट्या मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काही हिरव्या मिरच्या, काही लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून इतकं जिरं, 1 टीस्पून इतका ओवा, हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता त्यानंतर लगेच ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजली त्याच वाटीने 1 वाटी इतकं बेसन पीठ आणि अर्धी वाटी इतकी बारीक केलेली पोह्याची पावडर घालायची आहे। आता लगेचच यामध्ये बारीक केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण, त्यानंतर अर्धा टीस्पून हळद, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून तीळ। बेसन पिठाचा पदार्थ आहे त्यामुळे यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं। हे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून नंतर हे मिश्रण आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्या भांड्याला सुद्धा सुरुवातीला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि नंतर हे बॅटर आपल्याला त्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे। बॅटर छान पसरवून झालं की त्यावर गार्निशिंग म्हणून काही तीळ घालायचे, यामुळे वडीला छान खमंगपणा येतो। आता लगेचच एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाण्याला छान उकळी आली की त्यानंतरच हे बॅटर आपल्याला त्यावर ठेवायचं आहे। साधारणपणे 10 ते 15 मिनिटं हे बॅटर आपल्याला झाकून छान शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतरच पूर्णतः हे बॅटर थंड झालं की त्यानंतरच हव्या त्या आवडीच्या लहान मोठ्या वड्या तुम्ही कापू शकता। कापल्यानंतर या वड्या जर पाहताना तर अगदी सहज या चाळणीपासून विलग होतात। अजिबात या चाळणीला हे बॅटर चिटकत नाही आणि विशेष म्हणजे या वड्या छान खमंग खुसखुशीत तयार होतात। यामध्ये आपण जी पोह्याची पावडर घातली त्यामुळे या वड्या आणखीनच खुसखुशीत तयार होतात। आता या ठिकाणी वडे सर्व कापून झालेले आहे। आता या जर वड्या तुम्हाला शॅलो फ्राय करायच्या असेल, डीप फ्राय करायच्या असेल तर दोन्ही पद्धतीने करू शकता। आता या वड्या मी इथे शॅलो फ्राय करणार आहे। कमी तेलामध्ये या वड्या छान खमंग खुसखुशीत तयार होतात। आता या वड्यांची एक बाजू छान ब्राऊन रंगावर तळून झाल्या की लगेचच दुसऱ्या बाजूने सुद्धा या वड्या आपल्याला छान खमंग तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारच्या वड्या जर तुम्हाला बनवायच्या असेल ना तर डिटेल रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन पाहू शकता। एकदा तरी अशा प्रकारची खमंग खुसखुशीत कुरकुरीत कोथिंबीर वडी नक्की बनवून पहा। धन्यवाद।